तर आज बनवलेले हे तिळाचे लाडू आणि हे आहे सगळ्या लाडवाला लागणारं साहित्य. तर हे जसं आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो तसेच बनवले. तर इथे 200 ग्रॅम शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे आता आपले भाजून झालेत. इथे अर्धा किलो तीळ घेतले. तर पहिले थोडे आणि नंतर थोडे थोडे प्रमाणात तीळ भाजून घेणार म्हणजे पटकन भाजले जातात. तर हे सगळं मीडियम टू लो फ्लेमवरतीच केलेलं आहे आणि तीळ आपले झाले आहेत भाजून. तर इथे हे अर्धा किलो तीळ आपले भाजून झालेत. आता आपण इथे 150 ग्रॅम सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घेऊन याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. चांगलं ब्राऊन करायचं. हे पण मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे. त्यानंतर इथे 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ ही पण भाजून घ्यायची. तर आता आपले हे सगळे जिन्नस भाजून झालेत. तर त्याला आपण काढून घेऊया. आता आपण हे शेंगदाणे आहेत त्याचे साल काढून त्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. तसंच डेसिकेटेड कोकोनट फुटाण्याची डाळ हे सगळं फिरवून घ्यायचं. तर इथे तिळामध्ये आपण हे सगळं मिक्सरमध्ये जे फिरवून घेतलं ते एकामागून एक घालूया. ह्या सगळ्याला आता मिक्स करायचं आहे आणि मग याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. परत एकदा मिक्स. आता आपलं हे झालंय लाडवाचं सगळं तयार. आता पाक बनवूया. तर इथे 1 TSP तूप घेतले. त्याच्यामध्ये 750 ग्रॅम चिक्कीचं गूळ घातलंय. तो सोबतच थोडंसं पाणी. गूळ चांगलं वितळलं की ह्याच्यामध्ये आपण जे तयार लाडवाचं मिश्रण आहे ते घालायचं. तर याला उकळवायचं 5 ते 10 मिनिटं. छान असं याची चिकटशी अशी तार तयार झाली पाहिजे. मग याच्यामध्ये सारण घालायचं मिक्स, मिक्स, मिक्स आणि मग पटकन ह्याचे आपण लाडू वळून घ्यायचे. तर आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता बनवूया ह्याचे लाडू. तर हाताला तूप लावायचं आणि पटापट असे लाडू वळून घ्यायचे. तर मोठे साईजचे केले म्हणजे ह्या साईजचे तर 115च्या आसपास होतात आणि छोटे बनवले थोडे तर 150 लाडू आरामात तयार होतात. तर मग कशी वाटली रेसिपी?